करमाळा तालुक्यातील वीट इथल्या जिल्हा परिषद शाळेची दिंडी उत्साहात संपन्न। पारंपरिक गोल रिंगण करत विद्यार्थ्यांच्या दिंडीची सांगता। धुळ्यातील साक्री तालुक्यातील जामखेली धरण ओव्हरफ्लो, सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीत 4,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाचे 4ही दरवाजे उघडले। वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याला पावसानं झोडपलं। लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त। समाधानकारक पावसानं बळीराजा सुखावला। नागपूर जिल्ह्यातील नेरी परिसरात पत्नीची पतीसमोरच कन्हान नदीत उडी। पती पत्नीनं एकत्रित फोटो काढल्यानंतर अचानक पत्नीनं नदीत उडी मारल्याची माहिती पोलिसांकडून शोधकार्य सुरू। सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कडक कारवाई करणार। पालकमंत्री नितेश राणेंचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाईचे संकेत। बीडच्या केज तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलीचा विनयभंग, आरोपी विरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू।